मी भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं तिचा बंगला विकलाय। मुंबईतील वांद्रे येथील बंगला 32 कोटी रुपयांना तिने विकलेला आहे। सप्टेंबर 2017 मध्ये कंगनानं हा बंगला विकत घेतला होता। ज्या घरावर पालिकेनं तोडक कारवाई केली त्या बंगल्याची विक्री आता कंगनानं केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये बांधकामावरती आक्षेप घेत कंगना रनौत हिच्या बंगल्यावरती तोडक कारवाईचं काम केलं होतं, ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि कंगना रनौत यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं होतं। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। भारती, या बंगल्याची चर्चा खूपदा झाली, हा बंगला विकण्यामागचं नेमकं कारण काय सांगितलं गेलं? प्रज्ञा, खरं तर खूप चर्चा झाली असल्यामुळेच तो बंगला विकला गेला ही खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी ठरते। कारण याच बंगल्यावर मुंबई महापालिकेतर्फे बुलडोझर चालवला गेला होता, अनधिकृत बांधकाम आहे अशा पद्धतीने सांगून त्यातलं बरंच बांधकाम तोडलं गेलं होतं। त्यानंतर तू जसं म्हणालीस तशी जोरदार वाकयुद्ध रंगलं होतं आणि खरं सांगायचं तर कंगना रनौत यांचा राजकीय प्रवास तिथून सुरू झाला होता असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्यामुळेच हा बंगला आता कंगना रनौत यांनी विकला। त्याचं कारण की का विकला कळू शकलं नाही, पण उत्तम पद्धतीने फायदा कंगना रनौत यांना मिळालेला दिसतोय। कारण आपल्याजवळ जी काही माहिती आहे त्याच्यानुसार 20 कोटीला घेतलेला हा बंगला आता 32 कोटींना विकलाय। जुहू मधला, पाली हिल मधला, आपल्याला माहिती आहे बॉलिवूडचे सगळेच अभिनेते अभिनेत्री पाली हिल मध्ये राहणं पसंत करतात आणि अशा पद्धतीने मात्र तिने आता बंगला विकलाय। त्यामुळे अत्यंत चर्चेत असलेला हा बंगला आता विकला गेलाय। नक्कीच भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।